आरक्षण बचाव उपवर्गीकरण हटावच्या घोषणांनी जालना दणाणले. उपवर्गीकरणाच्या विरोधात जालन्यामध्ये आंबेडकरी संघटनांचा एल्गार. अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यभरात वातावरण तापलेले असताना जालना येथे विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. बुधवार दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आंदोलनकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात विविध आंबेडकरवादी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान आरक्षण बचाव उपवर्गीकरण हटाव अशा घोषणा देत सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी उपवर्गीकरणाचा प्रस्ताव हा सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर बाधा देणारा असून दलित समाजातील एकजूट मोडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि आरक्षणाच्या वर्गीकरणावर प्रखंड मत मांडले. दरम्यान ज्येष्ठ नेते ॲड ब्रह्मानंद चव्हाण यांनी बोलताना सांगितले की अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचे अ ब क ड अशा प्रकारे उपविभाजन केल्यास समाजात तणाव निर्माण होईल. आधीच मर्यादित संधी असताना त्या अधिक विभागल्यास काही घटकावर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपवर्गीकरणाचे आरक्षण संपवण्याचा डाव असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी नेमलेला निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता त्यावर हरकती मागवल्या जात असल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. आंदोलनानंतर प्रतिनिधी मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेतली आणि आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा, समितीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि आरक्षणाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी ॲड ब्रह्मानंद चव्हाण, हरीश रत्न पारखे, महेंद्र रत्न पारखे, प्रेमानंद मगरे, अण्णासाहेब चित्तेकर, मुरली बोबडे, राहुल रत्न पारखे, कपिल खरात, ॲड सिद्धार्थ चव्हाण, राजरत्न आचल खांब, छायाताई हिवाळे, शशिकला पान पाटील, सुलेखा मनवर, विक्की रत्न पारखे, आनंद म्हस्के, विकास लहाने, रणजित रत्न पारखे, बाबासाहेब सोनटक्के, समाधान रत्न पारखे, राज रत्न पारखे, निखिल मगर, दीपक रत्न पारखे, प्रभाकर दांडगे, ॲड दशरथ इंगळे, गोविंद पाखरे, सुभाष बोर्डे, राहुल खरात, सिद्धार्थ मोरे, अर्जुन जाधव, बाबासाहेब वानखेडे, बंडू सुरडकर, दिनकर घेवदे, सतीश वाहुळे, गौतम लांडगे, रवी सुतार, देवा वाहुळे, गौतम वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. आज दिनांक 29 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाची बाबासाहेबांची चळवळ चालवणारे सर्व कार्यकर्त्यांची आज मोठं एक अ ब क वर्गीकरण रद्द करण्याच्यासाठी निदर्शनाचा कार्यक्रम झाला. धरणे आंदोलन मोठं झालं. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते, सर्व म्हणजे मातंग समाजाचे, बौद्ध समाजाचे, चर्मकार समाजाचे आणि सर्व समाजाचे महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले. मागणी त्याच्यात अशी आहे की अ ब क वर्गीकरण हे रद्द करावा. बदर समितीचा अहवाल हा सार्वजनिक झालेला नाहीये आणि एससीचंच वर्गीकरण करून एका पर्टिक्युलर समाजावर अन्याय होण्याची ती शासनाची भूमिका आहे. होऊ नये. आणि जर शासनाला वर्गीकरण करायच्या अगोदर ज्या समाजाची प्रगती झाली नाही, ज्या समाजाला काही मिळालं नाही, मग मातंग समाजाचं घ्या, चांभार समाजाचं घ्या, त्यांची प्रगती का झाली नाही म्हणून त्यांच्यासाठी स्पेशल फंड द्यावा. त्यांचे पोरं IPSच्या UPSCच्या परीक्षेला पाठवावेत, बौद्धांचे पाठवावत, चांभार समाजाचे पाठवावत आणि त्यांची प्रगती करावा. पण दोन जातीमध्ये भांडण लावून दोन्ही समाजाला एक दुसऱ्याच्या विरोधात लढवू नये अशी आजची मागणी आहे. आमचं म्हणणं आहे की हे वर्गीकरण रद्द करावा. अजून वर्गीकरणामध्ये काही झालं नाही. 58 जाती त्याच्यामध्ये आहेत, तर त्या कोणत्याही जातीला पूर्णपणे फायदा मिळालेला नाही. आता आहे ते आरक्षण या शासनाने एवढ्या 75 वर्षामध्ये अंमलबजावणी केलीच नाही, तर वर्गीकरण करण्याचा प्रश्न हा अन्याय करणारा आहे, तो करू नये. आजच्या या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली की अ ब क ही वर्गीकरणाची बदर समितीचे अहवाल रद्द करावा आणि तो त्यासाठी आज जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते या निवेदन द्यायला आले होते. त्यापेक्षा जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित कार्यकर्ते याच्यामध्ये चर्मकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, अण्णाभाऊ साठेचे पदाधिकारी, ही सर्व मंडळी या कार्यक्रमात आली. कलेक्टर बाईंनी आमचं निवेदन चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. त्याच्यासोबत फाशी पारद्याच्या बलात्काराच्या केसमध्ये सुद्धा बाईनं चर्चा केली. त्या रस्त्याचं, त्या पोलीस पाटलाचं सुद्धा काम केलं, वडगावचं सुद्धा काम केलं. आमच्या निवेदनाच्या शिवाय बाकीचं सुद्धा ऐकून घेतलं आणि कलेक्टरनं चांगल्या प्रकारे निवेदन स्वीकारले. कलेक्टरला आम्ही सर्वांनी विनंती केली की हे आमची मागणी मुख्यमंत्र्याला कळवा, आमच्या तीव्र भावना कळवा. याच्यामध्ये मागं पुढे चालून अ ब क वर्गीकरण रद्द करण्यासाठी जिल्ह्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने मोठा आंदोलन करण्यात येईल, मोठा मोर्चा काढण्यात येईल, असे सगळ्याच्या वतीने आम्ही जाहीर करतो.